स्वागत आहे आपला नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहे सोयाबीनची भाजी। तर मी 1 वाटी सोयाबीन घेतले, आता याला गरम पाण्यामध्ये थोडं भिजवून घेणार आहे। तर मी गरम पाणी ठेवले, आता याला भिजत टाकू आपण। 1 वाटी आहे, थोडंसं मीठ टाकायचं, जास्त शिजवून नाही घ्यायचं, थोडंसं म्हणजे ते भिजतं लगेच, चांगले भिजून निघते। पाण्याला बघा उकळी नाही आली, फक्त पाणी गरम झाले आणि त्याच्यामध्ये आपण ते भिजून आता हे काढून घ्यायचं गाळणीमध्ये। त्याच्यामध्ये मी काढून घेते हे। आता आपलं तेल तापले बघा, आता आपण थोडंसं जिरं टाकू आणि बारीक कांदा कापले बघा। तर कांदा चांगला लाल होऊ द्यायचा। चांगला भाजायचा कांदा। तर कांदा थोडा आपला भाजला, आपण आता अद्रक लसूणची पेस्ट टाकले, ते थोडं ह्याच्यामध्ये चांगली भाजून घ्यायची। अद्रक लसूणचा वास नाही आला पाहिजे खवट तसा। थोडा मी कढीपत्ता टाकलेला पहिला। एक वाटी बारीक असं कापून टमाटर घेतलंय, 1 टमाटर घेतलंय बारीक एकदम कापून। आता टमाटर चांगला बारीक शिजायसाठी आपण थोडं ह्याच्यावर मीठ टाकू, म्हणजे टमाटर लवकर शिजेल आपला। चांगलंच टमाटर नरम होऊ द्यायचा, नंतर मग मसाले टाकायचे आपण। तर टमाटा आपला बघा चांगला भाजला आहे। आता आपण ह्याच्यात मसाले टाकू। हळद टाकली, धना पावडर आहे, गरम मसाला, हे लाल मिरची पावडर, बेडगी, आणि हा मसाला तिखट मसाला। ते मसाले आपल्याला चांगले ह्याच्यात भाजून घ्यायचा। तर गॅस बारीक केला मी। आता ही दही घेतले मी, 1 वाटी घेतली। आता हे आपल्याला ह्याच्यात टाकायचं। दही टाकलं की चांगलं हलवून घ्यायचं। दही पूर्ण असं खराब व्हायची भीती असते, म्हणून दही टाकलं की एकसारखं हलवून घ्यायचं। त्याला चांगलं तेल सुटस तोपर्यंत चांगला मसाला भाजून घ्यायचा आपल्याला। आता आपल्याला ही सोयाबीन टाकायची। हे बघा चांगली भिजली, गरम पाण्यात लगेच भिजती। आता ह्याच्यात टाकायचं आणि हे असं त्या गाळणीमध्ये सगळं पाणी निघते बघा। आता मसाला सगळा त्याला असं मिक्स करून घ्यायचा। झणझणीत झाली एकदम। आता ह्याच्यात पाणी आपल्याला जेवढी भाजी करायची त्याच्या अंदाजाने टाकायचं। तर ही मी दह्याची वाटी आहे, तर या वाटीनेच 1-2 वाट्या पाणी टाकणार आहे। तर जर आपल्याला जास्त तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही जास्त त्याला थोडीशी 1 उकळी येऊ द्यायची। आता 2 मिनटं झाल्यात, आपण हे बघ त्याला उकळी आली चांगली। आता हे काय लगेच शिजतं। आता ह्याच्यात आपण थोडंसं मीठ कमी टाकले मगाशी, अजून मीठ टाकू थोडंसं, आणि थोडीशी कोथिंबीर टाकू वरून। आता आपण ह्याला प्लेटमध्ये घेऊ काढून। तयार आहे आपली सोयाबीनची भाजी। ही भाजी तुम्ही पराठ्यासंग, चपातीसोबत खाऊ शकता, भातावर पण खाऊ शकता। मस्त झाली, अशी झणझणीत मटणसारखी
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.